ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी प्रिया प्रतिमासोबत घडलेला जो काही प्रकार तो सगळा महिपत आणि नागराजला सांगायला जाते। तशी साक्षी म्हणते काय त्या प्रतिमाची वाचा परत आली। तशी प्रिया म्हणते तेच सांगते, ती प्रतिमा आता घडाघडा बोलायला लागलीये। महिपत प्रियाला म्हणतो अजून काय काय आठवते ग तिला। प्रिया म्हणते नाही नाही तिला काही आठवत नाही, म्हणजे तिची फक्त वाचा आलीये, बाकी मेमरी तशीच आहे। नागराज आता घाबरत म्हणतो अगं पण तू तर म्हणालीस की तिने तुला तन्वी अशी हाक मारली। नागराजच्या या बोलण्यावरती म्हणते मला काय माहिती तिने ही हाक मला मारली की त्या सायलीला। मला आता भयंकर टेन्शन आले, सायलीला ओळखून तिने तन्वी अशी हाक मारली असेल तर। नागराज जिकडे घाबरून म्हणतो असं असेल किंवा तसं असेल, असं टेन्शन घेऊन काहीच उपयोग नाही, आता काहीतरी हालचाल करावी लागणार आहे आपल्याला। नागराज महिपतला म्हणतो ए महिपत, आपण जो प्लॅन केला होता ना तो एकदम परफेक्ट होता, वहिनीला मारून टाकायला पाहिजे। साक्षी म्हणते ए ए एक मिनिट थांबा, हे असलं काही करायचं नाही या आपल्याला। आणि आता प्रिया सांगतेय ना तिची फक्त वाचा परत आलीये, तिला आधीचं काही आठवत नाहीये, मग काय फरक पडणार आहे सांगा ना। प्रिया घाबरत साक्षीला म्हणते अगं पण काय गॅरंटी आहे ती तशीच राहील। आपल्याला वाटलं होतं हे असलं काहीच घडणार नाही, पण घडलं ना। आता मात्र साक्षी आणि नागराज प्रियाकडे बघत असतात। प्रिया त्यांना म्हणते असं काय बघताय माझ्याकडे। तशी साक्षी तिला म्हणते आम्हाला सांग हा काय करायचंय ते, काय करायचंय तू काही करू नको। तुला कशाला पाठवली होती तिकडे, त्या अर्जुनच्या मागे पुढे फिरायला का। तशी प्रिया साक्षीवर रागात ओरडून म्हणते ए पर्सनल नाही व्हायचं हा। साक्षी प्रियाला म्हणते तू कुठे होती ग हे सगळं घडलं तेव्हा। आता महिपतही म्हणतो तो किल्लेदार तिच्या बायकोला आणि पोरीला घेऊन गेला तेव्हा तू कुठे होतीस ग। आता मात्र प्रिया घाबरते आणि घाबरत म्हणते मी ते अर्जुन सोबत त्याच्या ऑफिसमध्ये होते। आता मात्र नागराज प्रियाचा गळा दाबतो आणि म्हणतो मारून टाका या पोरीला, मारून टाका। आता महिपतही प्रियाचा गळा दाबायला हात पुढे करतो। साक्षी त्या दोघांनाही आवरण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण ते दोघेही तिचा गळा दाबत असतात। आता पुढच्या भागात पाहूया महिपत आणि नागराज या झालेल्या प्रकाराबद्दल प्रियाचा जीव घेतात की नाही। असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।